या सोलर प्रकल्पाच्या कंपनीने जी मनमानी चालवली आहे आणि त्या मनमानीच्या विरोधात जे उपोषण गावचे उपसरपंच अमोल दाभाडे आणि गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी करत आहेत, याला आमचा 100% पाठिंबा आहे। गेल्या 6-7 महिन्यापासून आम्ही हे सगळं पाहत आहोत। गावचे ग्रामस्थ या ठिकाणी नामदार वळसे पाटील साहेबांकडे बऱ्याच वेळा आले आणि वळसे पाटील साहेबांनी सुद्धा जिल्हाधिकारी असेल किंवा संबंधित कंपनी असेल यांना बोलून स्पष्ट शब्दात सूचना दिल्या होत्या। गावच्या ग्रामस्थांच्या संमतीशिवाय आपण कुठलंही काम त्या गावामध्ये करू नये, परंतु त्या सगळ्या गोष्टीचा कडे दुर्लक्ष करून त्यांनी या ठिकाणी येऊन मनमानी करून हुकुमशाही पद्धतीने गायरान जमीन ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न करत आहे, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि अशा पद्धतीने जर ही कंपनी या ठिकाणी येऊन कारभार करणार असेल तर चांडवली ग्रामस्थांच्या बरोबरीने आजूबाजूच्या सगळ्याच गावातील ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि या कंपनीच्या इथल्या ह्या सगळ्या यंत्रणेला, कामगारांना या ठिकाणाहून हुसकून लावण्यासाठी जे काय करायची गरज पडेल, भले कायदा हातात घेण्याची वेळ आली तरी आम्ही सर्व मंडळी कायदा हातात घेऊ, परंतु ग्रामस्थांच्या मर्जीच्या विरोधात आणि मनमानी पद्धतीने जर कारभार केला जाणार असेल तर त्याला आम्ही तीव्रपणे विरोध करू आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, याचं आम्ही या ठिकाणी खात्रीने सांगतो। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतनी 2 हेक्टरचा ठराव दिला होता आणि ग्रामस्थ ज्या बाजूला जमीन देतील त्याच बाजूची जमीन घेऊन त्यांनी हा प्रकल्प त्या ठिकाणी करावा, त्याला ग्रामस्थांचा विरोध नाही। परंतु मनमानी पद्धतीने चांगल्या पद्धतीचा आणि मोक्याच्या जागा जर बाळगवायचं काम होत असेल आणि 2 हेक्टरच्या नावाखाली जर जास्तीची जमीन घेण्याचा जर प्रयत्न होत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे, हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे। आणि अशा पद्धतीने जर कामं केली जाणार असेल तर त्याला सर्व ग्रामस्थ प्राणपणाने लढून निश्चितपणे त्या ठिकाणी हा लढा आम्ही यशस्वी करू आणि ह्या कंपनीला या गावातून हुसकावल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्ही देतो। ह्या उपोषणाला आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी पाठिंबा देतो। निस्ता पाठिंबाच नाही तर जर लढाईची वेळ आली तर सगळ्यात पुढे लढाईसाठी आम्ही उभं राहू असं खात्रीने सांगतो। आणि या कंपनीला या ठिकाणी आणि प्रशासनाला या निमित्ताने आमची मागणी आहे, प्रशासनाने योग्य वेळेमध्ये या ठिकाणी लक्ष घालावं, ग्रामस्थांचा अंत बघू नये, लवकरात लवकर हा प्रश्न ग्रामस्थांचा या ठिकाणी प्रशासनाने प्रत्यक्ष समोर येऊन या ठिकाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून सोडवावा अशी या निमित्ताने मागणी करतो। चांडोली ग्रामस्थांनी सुरू केलेले हे उपोषण आणि सगळी एकंदरीत सगळ्या बाजूचा जर आढावा घेतला तर खरोखरच या ग्रामस्थांवर अन्याय झालेला आहे। कंपनीने या ग्रामस्थांना विश्वास न घेता एक प्रकारची लूट या ठिकाणी चालू केलेली आहे। मी आधी या ठिकाणी बोलणार नाही, परंतु आताच आमचे सर्व पदाधिकारी बोललेले आहेत। मी व्यक्तिशः सांगतो की या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। उद्या स्वामींनी सांगितल्याप्रमाणे लढाईची जर पाळी आली तर तुम्ही आम्हाला पहिला फोन करा, कसं काही कर्मचारी काम करतात ते आम्ही बघू, कायदा हातात घेण्याची सुद्धा आमची या वेळेला तयारी असेल एवढं त्या निमित्ताने सांगतो। आणि या उपोषणाला भरपूर पाठिंबा तर आहेच, परंतु अजून काही गरज लागली तर आमचे ग्रामस्थ सुद्धा इथे आणण्याची आमची तयारी विजिट दिली त्याबद्दल आपण सर्वांचं मन स्वागत करतो। खरं हे ज्याचे मुद्दे मांडलेत हे मुद्दे रास्त आहे, पण आता त्यांना 5 म्हणजे नंतर साहेबांच्या मिटिंगमध्ये आमचं काय ठरलं होतं का बा 10 होते का 2 हेक्टर 2 हेक्टर किती झाली? हा ठीक आहे, 2 हेक्टर बोला, हा 5 हेक्टर तर हे द्यायचं ठरलं असताना आज जे उपोषण चालू आहे, चांडोली खुर्द ग्रामस्थ आज जे हे तळमळीने या ठिकाणी बसलेले आहेत, खरं तरी गायरान जागा आहे आणि जो शासनाला प्रस्ताव दिला होता 2 हेक्टर जागा आपण त्या सोलर पॅनलसाठी किंवा सौर ऊर्जेसाठी आपण देऊया, तर ते देण्यासाठी ग्रामस्थ आजही तयार आहेत। परंतु जो हा शासनाचा मनमानी कारभार आहे, म्हणजे ही सगळी जागा जी गायरांची आहे ती सगळी घेऊ पाहत आहेत, परंतु गावाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत पुढील भविष्यासाठी महत्त्वाची असणार आहे। याच्यामुळे ही सर्व ग्रामस्थ त्याच्या संदर्भात हे आंदोलन उपोषण करत आहेत। माझी शासनाला एवढीच विनंती आहे, उद्या चांडोली खुर्द हे गाव मनसरच्या अगदी नजीक आहे, शहरीकरण होत असताना ह्या गावाचाही पुढील भविष्य काळात ह्या समावेश होऊ शकतो
किंवा शहरीकरणामध्ये हे गाव गेल्यानंतर ह्या गावाचा विकास पुढे भविष्यात चांगल्या गतीने होऊ शकतो. परंतु ही जागा ज्यावेळेस आपल्याकडे राहील त्यावेळेस ह्या जागेचा काहीतरी चांगला उपयोग होईल. शासनाच्या इमारती असतील, काही आरोग्याच्या इमारती असतील, किंवा ज्या शिक्षणासंदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी भविष्यकाळात या जागेचा उपयोग होऊ शकतो. परंतु जो आता हा निर्णय घेतलेला आहे शासनाने, सर्व जागा ह्या बळकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही जागा शासनाने विचार करून जी 2 हेक्टरचा प्रस्ताव दिलेला आहे तेवढी जागा तुम्हाला ताब्यात घेऊन बाकी जागा ही मोकळी करून द्यावी. कारण खरंच कालपासून हे ग्रामस्थ असतील, सर्व ग्रामस्थ इथं अतिशय तळमळीने या ठिकाणी बसून आहेत. मी शासनाला एवढीच विनंती करतो आणि आव्हानही करतो, तुम्ही ह्या गोष्टीचा ज्यांची मागणी आहे आज ह्या ग्रामस्थांची मागणी तुम्ही पूर्ण करावी. मी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार वळसे पाटील साहेबांनाही विनंती करतो, तुमच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेब असतील किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडे तुम्ही त्याचा पाठपुरावा करावा आणि ह्या ग्रामस्थांचं हे जे काही आज अडचण आहे ही दूर करावी अशी मी साहेबांनासुद्धा विनंती करतो. आणि या लढ्यामध्ये जसं मग आत्ता सांगितलं सगळ्यांनी का आम्ही सर्वतोपरी या ठिकाणी तुमच्या पाठीमागं उभे राहू. मी माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने सांगतो, या लढ्यामध्ये चांडोली खुर्द ग्रामस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभे राहू आणि तुम्हाला जी काय अडचण असेल, जी काय साथ असेल, वेळ आली तर आमच्या पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडेही आपण पुढील 2 दिवसामध्ये आम्ही हा प्रस्ताव घेऊन आपणही त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा सर्व सादर करू. त्यांनाही विनंती करू ह्या गोष्टीमध्ये आमच्या चांडोली ग्रामस्थांना सहकार्य करा अशी विनंती करतो. थांबतो.